येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडते आणि देशच नव्हे तर जगभरामध्ये या सोहळ्याचा जो आनंद आहे पाहायला मिळतोय। आत्ता आपण आहोत शिर्डीमध्ये देखील विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे। श्री रामकथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थांच्या संयुक्त विद्यमानं या साईनगर मैदानावरती श्री रामकथा सोहळा पार पडणार आहे। हजारो लोक बसू शकतील अशी व्यवस्था जी आहे ती या पॅन्डॉलच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि विविध कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी पार पडणार आहेत। 21, 22, 23 रोजी साई मंदिर परिसर असेल, शिर्डीचा जे नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यासोबत भाविक आहेत, ते मोठा दीपोत्सव देखील साजरा करणार आहेत। साईनगर मैदानावर देखील हा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। आज जर बघितलं तर साईबाबांच्या साई चरित्रासोबत रामांच्या चरित्राचे देखील भव्य शोभा मिरवणूक आज पार पडते आणि गावोगावी सूक्ष्म असं नियोजन जे आहे ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे। देशभरामध्ये हा जो सोहळा आहे हा दैदिप्यमान व्हावा यासाठी सर्व ग्रामस्थ असतील, ठिकठिकाणचे त्यासोबत हिंदुत्ववादी संघटना असतील, या अग्रेसर झालेल्या आहेत आणि मोठ्या जल्लोषात श्री रामलल्लांचं स्वागत जे आहे ते देशभरामध्ये पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर आता शिर्डी देखील या सोहळ्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।